हा बोगस बियाण्यांचा जो विषय आहे तो पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथं डोकेदुखी बनलेला आहे। यवतमाळमध्ये बोगस बियाणं देत शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या बियाणं कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाभुळगाव पोलीस ठाण्यामध्ये बूस्टर प्लान जेनेटिक्स कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट आणि निकृष्ट दर्जाची सोयाबीन बियाणे विक्री करण्याप्रकरणात बाभुळगाव पोलिसात कंपनीवर गुन्हा दाखल झालाय। अनेक शेतकऱ्यांकडून बियाणं उगवलंच नसल्याच्या तक्रारी करण्यात आलेल्या होत्या। आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांच्याशी आपण अधिक बोलूया। भास्कर, अशा अनेक कंपन्या आहेत, साधारणपणे 50हून अधिक कंपन्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या भागात, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, कारवाई होणार आहे। यवतमाळमधून ही काय अपडेट आहे? सुवर्ण यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 2 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली। लागवड केल्यानंतर सोयाबीन उगवलं नसल्याच्या तक्रारी यवतमाळच्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या आणि या कंपनीचा आकडा जो आहे तो कमी नाही तर मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे। एकंदरीतच बूस्टर प्लांट जेनेटिक्स नावाची जी कंपनी आहे, या कंपनीनं गेल्या काही म्हणजे 2 वर्षापूर्वी बऱ्यापैकी एक बियाणं ज्याला दिलं, शेतकऱ्यांना त्यात फायदाही झाला, उत्पन्न चांगलं आलं। मात्र यावर्षी शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला, कारण कंपनीचं जे बियाणं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलेलं आहे। आणि ज्यावेळेस त्यानंतर मग इथली जे हे जे बियाणं आहे हे कृषी विभागानं तपासणीसाठी नागपूर प्रयोगशाळेत पाठवलं, तर त्याचा जो रिपोर्ट आलेला आहे की जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पेरणीसाठी बूस्टर जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बियाणे खरेदी केले, परंतु हे बियाणे उगवले नसल्या नाहीये आणि तक्रारी प्राप्त झाल्या शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे। त्यानंतर कंपनीने च्या बॅगवर बेस्ट क्वालिटी गॅरंटेड 100% सॅटिस्फॅक्शन असा मोठा दावा केलेला होता। मात्र प्रत्यक्षात पाहणीमध्ये असं लक्षात आलं की हे जे बियाणं आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्या शेतकऱ्याची प्रचंड प्रमाणात फसवणूक झालेली आहे। आणि यानंतर आता अशा काही कंपन्या सुद्धा आहे की ज्यांचं बियाणं उगवलं नाही, मात्र त्यांची जी नावं आहे ती अजूनपर्यंत कृषी विभागानं उघड केलेली नाही। आणि संपूर्ण माहिती जर घेतली तर शेतकऱ्याची प्रचंड प्रमाणात फसवणूक झालेली आहे। आधीच पूर्ण मेटाकुटीस आलेला शेतकरी जो आहे तो पुन्हा अजून म्हणजे कर्जाच्या खाळीत ढकलण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। शेतकऱ्यांवर हे एक प्रचंड संकट आहे सुवर्णा। एक मोठं संकट उभं ठाकलेलं आहे। दुबार पेरणीचं संकट आहे, पाऊस अजून मुसळधार पडलेला नाही, हे सुद्धा संकट आहे।